हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल सुनीता आव्हानकडे ब्लॉगमध्ये तुमचे स्वागत आहे. फ्रेंड, कसे आहात तुम्ही? ठीक असाल, ठीकच राहा. आज पण खूप पावसाचा मोसम आलेला आहे. आज सकाळपासून थोडं उघडलं होतं. 3-4 दिवस कंटिन्यू पाऊस होता थोडा थोडा, पण आज सकाळपासून थोडं उघडलं होतं. पण आता अजून मोसम बनलेला आहे पावसाचा. प्रांजू आणि स्वप्नील थोडे बाहेर गेलेले आहे कामानिमित्त आणि रुही घरी आहे. बघा, भांडे खेळत आहे. घरामध्ये जाऊन शाळेतून आली, बॅग वगैरे काहीच उचलली नाही आहे. शाळेची बॅग इथेच ठेवली आहे. तिकडनं आली का तिला टी व्ही पाहिजे, नाही तर मग खेळायला पाहिजे. बघा, कपडे काढून दिले मी आणि लगेचच खेळायला लागलेली आहे. रुई बच्चा, हाय म्हण रुई, हाय हाय म्हण, हाय. गलती झाली, सॉरी. चल जेवण घेऊन कर, चल उठ लवकर. बघा कसे भांडे मांडलेले आहेत. टिफिनमध्ये मोठ दिली होती, मोठ नाही खाल्ली, तशीच वापस आणली तिने. टिफिन खातच नाही, फक्त मॅगी वगैरे दिलं तर खाते. रोजच तिचा टिफिन वापस येते. जेवणासाठी खूपच निष्काळजीपणा करते ती, जेवत नाही. आपल्याला तिला घेऊन जबरदस्तीने मला चारावं लागते, नाहीतर ती 4-5 दिवस जर तिला जेवण नाही दिलं तर जेवत नाही. फक्त तिला बिस्किट वगैरे हेच पाहिजे. मग खूप सारे खेळणे जमा करून ठेवलेले आहेत. हे बघ कसं इकडे तिकडे पडून राहिलाय. इथे सामान सगळं उचलून ठेवत आहो मी. सगळं आवरवर करून ठेवावं लागते रुहीचं सामान, नाही तर मग फेकफाक करते ती. चला, आता प्रांजूने आणि मी देवाचे भांडे घासले आहे दोघींनी. खूप भांडे आहे आमच्याकडे, पण भांडे देवाचे घासले तरच चांगलं वाटते पूजा करताना. सगळे दोघी मिळून भांडे घासून घेतले आहे. हे आता मंदिर वगैरे धुवायचं राहिलं आहे, पुसायचं. हॅलो हॅलो हॅलो. हां, चोटीदार, मी नाही दिसत. तू दिसत नाही आहे कॅमेरामध्ये. दिख रही ना अभी तू? आता तू दिसेन. नाही, तूच दिसते आता. चल राहू दे, काही नको करू.